शिवमचा बर्थडे आहे, तुला काय बोलत आहे 2 शब्द शिवमसाठी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. 2 शब्द बरोबर. हॅपी बर्थडे टू यू. ते राहिलं पहिल्यांदा ते पहिल्यांदा परत नाही. हा शिवमच्या 4-5 बायका. 4-5 बायको. सॉरी बर्थडे विश केला. शिवमसाठी पार्टी ठेवले. शिवम येऊ नाही शकत म्हणून मीच केक कापून मीच पार्टी करून मीच खातो. एवढा प्रेम आहे आमचा. कसं तुम्ही सगळे तुमचा भाऊ परत तुमच्याकडे घेऊन आलेला आहे. खायचे व्हिडिओ काय मला कंटाळा येतो. मी काही ना काही बनवतो म्हणून तर आज मी बनवणार आहे काय ब्रेडचाच आयटम आहे हे बघा. पण तुम्ही ब्रेड बघून तुम्ही हे नका समजू का गार्लिक ब्रेड बनवते. हर टायमाला गार्लिक ब्रेड नसते मित्रांनो. या टायमाला काहीतरी वेगळं आहे. काय बनवणार आहे तो तुम्हाला दाखवेन मी. चीज टोस्ट आहे, त्याच्यावर एक ग्रेव्ही आहे. ग्रेव्ही मला माहीत नाही कशी बनवतात, मी पहिले ट्राय करणार आहे. बनली तर चांगली गोष्ट आहे, नाही बनली तर खायचं तर आहे. मग हां तर हर टायमाला गार्लिक ब्रेड बघून तुम्ही ब्रेड बघून लगेच ब्रेड करू गार्लिक ब्रेड बनवू. या टायमाला काहीतरी वेगळं बनवेल थांबा. तर सगळं सामान मग नीट करू ते. तर ब्रेड आणले, चीज आणि हा क्रीम आहे. क्रीम आला ना काहीतरी क्रीमी बनणार आहे. आणि त्या दिवशीचा बटर तर आहे. बाकी काय लागणार आहे, टोमॅटो आहे. कॅमेरा अँगल सेट केलेला आहे. सगळं तुम्हाला एकच सामान दाखवतो. यो ब्रेड, चीज कसा विषय आहे आणि हा क्रीम. एक ब्रेडचा पुढे एक्स्ट्रा आलं कारण की मागच्या टायमाला कमी पडलेला मागे बनवला होता. आणि हा बटर आणि हे टोमॅटो जर जास्त कमीच लागतील. तीन टोमॅटो लागते. 3 टोमॅटो या साईजची 3 बस होते. ग्रेव्ही कशी खायला कांदा पण बघून सांगतो. कांदे मला वाटते हे 2 बस होते असं मला वाटते. आणि 4-5 लसूणच्या पाकल्या आणि कोथिंबीरचा जो खालचा असते नाही का स्टेम ती घ्यायची. तिच्याशी ना ग्रेव्ही असते ना ती जाम भारी बनते. काजूची गरज नाही, आपण बटर चिकन वगैरे नाही बनवत. एवढा बस आहे माझ्यामध्ये. चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो आहे माझ्याकडे, मला असं वाटतं बघू दे. नाही चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनो नाही, ते मी आणतो दुकानावरून. बाकी सामान तर आहे. तर ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स आपण घेतलेलं आहे. स्नॅपिंगचं आहे माझ्याकडं. स्नॅपिंगचं ना ते हे आहे मला वाटते. हां हे आहे चुकीचं या टाकलं असतं म्हणजे आपली नटमेग पावडर. नटमेगला काय बोलतात मराठीत? जायफळाची पावडर. चोपला असता मला अशी भारी चव आली असती. तर मला पॅन काढू द्या आधी. तर आपण पॅन घेतला. पॅनमध्ये ना आधी गॅस चालू करू. मी तो बंद केला कारण की ना मागून तो उजेड येत होता ना एक्सपोजर असं मागे मी असं नीट नव्हतं समजता ना. पॅन धुवून घेतलं जरा एकदम पाणी निघून घेत त्याला गरम करू. तर आपलाच नाही लसूण पण सोडलाच नाही. कशाला झालं पुढे थांबा. तर लसूण साफ करून झालेलं आपलं. लसूण बघा लसूण आहे का लासून आहे समजत नाही. याला ना असं कापायला लागेल. जाम मोठा लसूण आहे. मधींच्या कापून घेऊ आपण. परफेक्ट. मधींच्या कापून पण आपला नॉर्मल साईजचा लसूण त्याच्यापेक्षा मोठा आहे. पॅन ठीकठाक तापलेला आहे. त्याचं आपण हलका तेल टाकू. हलका बोलून जास्त टाकला. हे जो आपल्याला टोमॅटो आणि कांदा ना असा अर्धा कापायला हे असं ठेवून द्यायचं फक्त. हे बघा असा अर्धा कापून ना टोमॅटो कांदा लसूण असं मी टाकलेलं आहे. तुम्हाला पण असं टाकायचं जर तुम्ही बनवलं तर. नाही बनवलं तुमची मर्जी, बनवलं तुमची मर्जी. बनवत असेल तर मी सांगतो. पण एक वस्तू विसरलो मी, ते काय असते
कोथिंबीरचे हे खालचं मी बोललो नाही का काय तुम्हाला दाखवतो. तुम्हाला फ्रीज दाखवू नाही शकत. फ्रीज दाखवला तुम्ही घाबरून बिबरून पलाशा, व्हिडिओ सोडून पलाशा. आता काही नाही आमच्या फ्रीजमध्ये. पण ॲव्हरेज इंडियन फ्रीज तुम्हाला माहितीच आहे कसं असते. आता शिजायला लागलं बघा. कोथिंबीर काढू दे मला. असं जरा कवर करून राहतं. मी कवर करायला विसरलो. इथे कसं कांदा आणि टमाटा ना खालचं शिजत, पण वरून शिजणारच नाही. मग काय खायचं म्हणून मी सांगतो. माझे टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करा. मी साधंसुद्धा शेफ नाही. फक्त फार्मसी घेतली बस. बाकी साधासुद्धा शेफ नाही. फक्त गार्लिक ब्रेड बनवतो तरी पण साधासुद्धा शेफ नाही मी. कॉम्पिटिशनच नाही ना माझा. वास येतो. वास कसा येतो वरती कवर आहे. वास कसा येतो बघा. ही डेंट्स आहेत ना, हे आपल्याला घ्यायच्यात. डेंट नाही म्हणजे तुम्ही समजला ना याला काय बोलतात, ते आपल्याला घ्यायचं. याची ना ग्रेव्ही कुठली पण ना जाम भारी बनते. हे टाकून द्यायचं. मस्त भारी येते. हो, कांदा एक नंबर शिजले. कॉलेजमध्ये असं कुठलं कॉम्पिटिशन ठेवला ना, कॉलेजवाल्यांना आधी डिक्लेअर करायला लागेल. आधी डिक्लेअर करून टाका. मॅडम तुम्ही बघत असाल ना, डिक्लेअर करून टाका. मला प्राईज देऊन टाका. डिक्लेअर करून टाका. हो, असं म्हणून दाखवतो बघा. कांदा टोमॅटो काय प्रॉपर शिजले. आणि ही टाकली ना त्याची ग्रेव्ही जाम भारी होते. त्या कोथिंबीरच्या दांड्याने त्याची ग्रेव्ही जाम भारी होते. कुठली पण तुम्ही बटर चिकन बनवता या बटर पनीर बनवता, काय पण त्याच्यात ते मेन असते. ते टाकलं त्याची ग्रेव्हीचा टेक्स्चर काहीतरी असते तर चांगलं आहे. तर तुम्हाला कोण दिसत नसेल कारण की मम्मी झोपले, पप्पा पण झोपले. पप्पाला आवाज येतो. पप्पा आता झोपला आहे. आता आवाज ऐकला ना 5-10 मिनिटांनी येतील. तुम्ही कॅमेरामध्ये बघा फक्त आले का तुम्हाला दाखवतो. पप्पा येतात या टायमाला. काही पण बनायला लागलं पप्पा बघतील. 10-15 वेळेला येऊन बघतील काय चाललं. कारण मला वाटतं शिजला असेल. बघू चेक करू. 1 2 3. हां शिजले. हे बघा कांदा काही खतरनाक शिजले. कांदा एक नंबर शिजले. एक नंबर म्हणजे लांजवाब बघा. चम्मच नाही वापरत, सुरी वापरता. आहे का नाही? टॅलेंट आहे का नाही माझं? बिना चम्मच सगळं मिक्स करता. हा बोललो ना मी, हाय माझं काहीतरी आहे. आता स्वतःची तारीफ पण किती करावी माणसाने माझ्याकडून सुद्धा. माझे मित्रमैत्रिणी आहेत ना, त्यांना जाम खायच्या रेसिपी आवडतात. माझी मैत्रीण आहे ती मला सांगत असते तो खायच्या रेसिपी बनव. त्या म्हणजे लोक बघतात म्हणून मी बनवतो आणि मला आवडतं पण. मग मी पप्पा उठले असं येतील बघा. मी आत्ता बोललो पप्पा येतील म्हणजे पप्पा येतील. येऊ पण मिक्सर तुटला. बारका मिक्सर चालते का? बोललो नाही आता पप्पा येतील तर पप्पा लगेच आला. याला ना आपण जरा रूम टेम्परेचर सध्या नॉर्मल करूया. गरम मिक्सरमध्ये टाकायची नसते त्यांची गोष्ट. तर ही व्हिडिओ आहे शिवमसाठी. शिवमचा मेसेज आलेला आताशी. म्हणजे शिवमचा मेसेज नव्हता आला. शिवमचा बड्डे आहे. शिवमला बड्डे विश केला. शिवमसाठी पार्टी ठेवले. शिवम येऊ नाही शकत म्हणून मीच केक कापून मीच पार्टी करून मीच खातो. एवढा प्रेम आहे आमचा. हॅपी बड्डे शिवम. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 5 फेब्रुवारी 2026 निमित्त शिवम गणेश तरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मी ही रेसिपी बनवतो आणि मी एकटाच खाणार आहे. शिवमला नाही देणार. शिवमची हेल्थ खराब होऊ शकते कारण की त्याचे पेपर आहेत 12वीचे. ऑल द बेस्ट फॉर 12th बोर्ड एक्झाम गाईज नाही मित्राने भावा. आता बस हॅपी बर्थडे. हे एन्जॉय कर बघून
आम्ही खातो हो बाय. तर ही ग्रेव्ही बनवलेली आहे. ग्रेव्ही बघून एक नंबर वाटते बघा. हिच्यात क्रीम जाल, आपला ऑरिगॅनो जाल, चिली फ्लेक्स जाल आणि मीठ, हलका मीठ जाल, मीठ चवीनुसार जाल आणि हलका मसाला जाल. पण ही ग्रेव्ही बघून मला जाम भारी वाटते. काही शपथ, ही जर एक नंबर झाली ना रेसिपी, मी स्वतःला काहीतरी आवड देऊन स्वतःला पुरस्कार देईन, स्वतःला मास्टर शेफ घोषित करून टाकेन. कोणासाठी थांबणार नाही. ही एक नंबर मला अशी ग्रेव्ही दिसते ती. ही बघा ना, हिच्यात चीज टोस्ट बुडवून खायला. थांबा. तर आता परत आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू केला, त्याच्यात टाकायचं आहे ही आपली ग्रेव्ही बनवलेली. आधी ग्रेव्ही टाकायची का? हां, आधी ग्रेव्ही टाकायची. मी बनवतो ना, माझी ग्रेव्ही टाकायची. मला वाटतं डोळ्यान गेला पण झोपत नाही. टाकत आहे ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, क्रीम, हां बटर विसरलेलो, बटर पण टाकत आहे. हे हलकाच टाकू आधी, मग नंतर टेस्ट करून बघू. बाटली करत टाकू ना, ताप तुटता ना सगळीला. मला सवय आहे, माझं लोखंडाचं आहे. मी आईची मशिरी चोरून ब्रश करतो ना, मग माझा दात एकदम स्ट्रॉंग आहे. रेड चिली पावडर टाका, तो तिखट पण नसतो, कलरसाठी भारी येतो. रेड चिली पावडर, चिली पावडर. खूप जुनी तर नाही, फक्त पॅकिंग बस. जास्त नको. पास्ता पण बनवून खाता. एवढं टाकू क्रीम आधी. एवढं टाकला क्रीम. बटर आला बस. एवढं ठीक आहे. चालू करा तुमच्यासाठी एवढं. खतरनाक. हे आपला झालेलं आहे, याला बंद करू. आपण बनवू चीज टोस्ट. टोस्टसाठी आपण तोच पॅन घेतलाय. आपण ब्रेडच्या आतमध्ये चीज टाकू आणि मग त्याला टोस्ट करू. मग त्याच्यानंतर त्याला ग्रेव्हीच्या बघू. आधी विचारू दे, चहा ठेवू का. ब्रेड ठेवायच्या आधी ब्रेडवर ना तुम्हाला आता चीज घ्यायला. बघा चीज, बघा चीजला त्या ब्रेडवर पद्धतशीर ग्रेड करायचा. पद्धतशीर. शिवम बघून घे, तुझ्या बर्थडेचा गिफ्ट आहे. खातो मी, तू फक्त बघून घे. हॅपी बर्थडे. तर मला चीज स्प्रेड करू दे. चीज स्प्रेड करू दे नीट. मग तुमच्याशी भेटतो. मग टोस्ट करून डायरेक्ट बाय. तर आपल्या ब्रेडमध्ये पण चीज टाकून झालेलं आहे. याला फक्त आपल्याला चीज टोस्ट करायचा आहे. आणि ग्रेव्ही तर बघा गाईस, ही ग्रेव्ही बघा. ग्रेव्ही बघून जो ह्याच्यात जो चिकन असता, खतरनाक आज संकष्ट आहे. तर अजून चहा प्यायचा टाईम नाही ना, म्हणून मी जरा थांबलो. मम्मी झोपली. मम्मीची तब्येत नाही बरोबर. थोडा जे राहायचा टाईमपास करतो मी, मग तुमच्याशी भेटतो प्रॉपर बनवताना. तर पॅन ठेवले गरम करत. त्याच्यात आपण टाकू आपला नाही काय शपथ चावून देतो. आता काय पॅन जरा छोटा झाला, त्याच्यात पुरणार नाही. माझा अंदाज 4 तरी आपण
करू पण याच्यात 2-2च पडतील. बघू आता 2-2 तर 2-2 होतात तसे. तर जोपर्यंत आपले ब्रेड टोस्ट होतात तोपर्यंत आपण चहाचा टोप पाणी तर टाकले त्याच्यात. गॅस पेटू आणि इथून साखर आणि बुक्की, चाय पावडर नाही, बुक्की टाकू का? बुक्कीवाली ती वाली बुक्की. चहा तर ठेवला. आपलं ब्रेड बघू टोस्ट झालं का? ब्रेड तर देखते हैं टोस्ट. ब्रेड बघू ना टोस्ट झाले का? बघा कसा प्रॉपर शिजलाय. प्रॉपर कार्यक्रम चालू आहे. बसून आरामात आपण बनवू. आपल्याला काही घाई नाही आणि काही नाही. थांबा जरा शिजू दे. आपली डिश तयार झालेली की बघा कशी दिसते ती देवाला दाखवू आपण. आने का पहले भगवान को दिखाना चाहिए ना. रेट करा कैसे काय भारी दिसते बघा. फोटो काढू दे फोटो. काय खतरनाक झाले. आता टेस्ट करू. खाना तो बनता है ना जी. काय बोलू मी तुम्ही सांगा काय बोलू मी. असा खतरनाक आयटम लागते ना. मम्मीला उठू का मला. मम्मी को खिलाना तो बनता है ना. मम्मी चाय नाश्ता आता तुझ्यासाठी 2 ब्रेड एक्स्ट्रा धरलं. सॉरी गाईज बोलूया. मम्मीची ते एकादशी नाही संकष्टी होती. त्यांच्यासाठी एक पुढं आणले मी बारकावाला. आता मलाच खायला लागेल. जबरदस्तीने मलाच खायला लागेल. बघ मला खायचा नव्हता आता खायला लागेल मला. भांडी सोड डिश बघ. भांडीचा काय भांडी तू घाशील. भांडी घासायची चिंता आतापासून. तर मम्मी उठली. मम्मीची जरा तब्येत आज डाऊन आहे. रात्री काय आला AC लावली मी तर झोपलो. मी AC चालूच राहिली. मम्मीची अशी झालेली एकदम. समजा मम्मीची विकेट काढली. लाईक कसं बनवलंय. देवाचा आशीर्वाद भेटला गाईस. देवाला दाखवला. ही बघ कशी डिश सजवलेली. बघा गाईस काय करू यार. आता देवाचा पण मला खायला लागते आणि मम्मीचा तर संकष्ट आहे. मग मम्मीचा पण मला खायला लागतं. देवाचा प्रेम मम्मीचं प्रेम काय एवढं सगळं मला जबरदस्तीने खायला लागलं. इच्छा तर नाही पण काय इच्छा तर नाही आई पण काहीतरी बघतो टाइमपास आणि मग बघत खाणं नाही. तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. हे बघा ही चीज आहे. याच्यामध्ये चीज दिसला का. नजर नका लावू. पोट दुखला उद्या मग समजेल मला. एक मिनिट. काय लागते असा खतरनाक. बोललो ना जर टेस्ट केला आणि 1 नंबर झालेली असेल माझे मी पाया पडेल. मी ते मास्टरशेफ चालू. मास्टरशेफ उद्यापासून मला मास्टरशेफ बोलायचा. खतरनाक. आता खाऊनच भेटतो. You guys. So सिद्धू इज बॅक. पैसे देते. आवर पैसे दे मला. तू खतरनाक आयटम देता मी खावाला. बघ रिग्रेट करशील तू. हा का ही डिश तुम्ही काय ना काय ऑनलाईन बघली असत.
ही संपले त्याच्यान हा गरम कर. सॉस आहे. हा याचा सॉस आहे. मध्ये 50 रुपये. 50 रुपयाने तुला 3 टोस्ट. बहुत महंगे. बहुत महंगे. हाँ ठीक है, नहीं मिलेगा फिर. कुछ तो कम करो. अरे सिद्धू व्हॉट यार, तुझ्या डावर टोस्ट करून ठेवलं मी ब्रेड. ते नाही का तू भातावरती चटणी टाकून घाशील. सगळं खाऊ. सगळं खाऊ. शिवमचा बर्थडे आहे, तुला काय बोलत आहे 2 शब्द शिवमसाठी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. 2 शब्द बरोबर ना. 4 बोलायचे आहे तुला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू. 15-20 शब्द बोलून टाक जरा शिवमसाठी. शिवमला कसं बरा वाटला पाहिजे व्हायला. शिवमचा बर्थडे आहे, त्याच्यासाठी मी यावर स्पेशल डिश बनवली. खाली पण मी मना ना ते शब्द. मग बोल मना ना. मग मनानाच नाही मनांची काढ राग रे राग नाही काढ रा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 4 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. ते जाईल पहिल्यांदा जाईल ते पहिल्यांदा जाईल परत नाही. हा मोठा गाणी नाही बोललो. शब्द नाही गाणी नाही बोललो मी. मनांची बोल. पुढं आयुष्याला बोलती या कर तू असं कर. तुमच्या 4-5 बायका. 4-5 बायको. सॉरी. यो आशीर्वाद नाही देवा त्याला. बोल ना. आज नाही जेवण दे ना. नाही शब्द तर बोल ना. काय 4-5 झाला 4-5 बायकाच जाईल अजून. मग मी शिवमच्या 4-5 बायका. चिरागला एक बरोबर नाही वाटत नाही. त्याला पण 2-3 एक्स्ट्रा. ठीक आहे शिवम चिराग दोघांना 7-8 बायका मिक्स करून आंटी यार जेवण द्या ना. हॅपी बर्थडे टू यू. तर आता आपला काम तर झाला. खाना बिना हो गया. आता मेडिकलला जायचं आहे. आधी नारळ फोडायचं. आज संकष्टी आहे ना, मग मम्मीला नारळ फोडून द्यायचं आहे. ते आपला उकडीचे मोदक बनवायला. सूर्य बघा काय भारी आहे. ओ सनसेट इज गोइंग ऑन. सनसेट इज ऑन दी वे. सो आय ऑल्सो डू माय वर्क. इंग्लिश एक नंबर आहे ना बाप इंग्लिश. बाबूला बोललो शिवमला 4-5 शब्द बोलते. आता बड्डे आहे ना, हॅपी बर्थडे बोलते. शिवमला बोलते 4-5 बायका. बरोबर आहे. मम्मीला पण शिवम मम्मीला पण मामीला पण पटलेलं आहे. 4-5 बायका असू दे. चिरागला एक भेटते ना त्याला पण ना. तुला पण आत्या आराम करा. आत्यासाठी बोलता हो. आत्यासाठी अजून काही नाही. आत्या आराम करा. 4-5 बायका ना. हा बघ एक लादी जाते एक कपडा जाते का. या सगळं मी नाही आलो. सिद्धू बोलला तुमचा तुम्ही बघून घ्या. आत्या शिवम सिद्धू चिराग ते तुम्ही बघून घ्या. मी मध्ये नाही पडणार. तर काही तयारी बियारी करून आता मी चाललो मेडिकलला. सिद्धू झोपलाय. सिद्धूला आले झोप मस्तपैकी. माझे ते 2 हेवीवाल्या चीज टोस्ट खाऊन तो झोपला. आणि मी शॉर्ट व्हिडिओ टाकले. ही व्हिडिओ तर त्याचे 1 दिवस नंतर येईल. तर तुम्ही ती व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला दाखवतो. ती कॉपीराईट नाही येणार ना. कॉपीराईट काय सर माझीच व्हिडिओ आहे ना. नाही ना इंदर बघा. मी बघा तर कशी वाटली शॉर्ट. तुम्ही लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा त्या शॉर्टला. आणि आता मी चाललो मेडिकलला. तर भेटूया गाईस. भेटूया का.
फा गाईस ब्लॉग आवडला असं लाईक करा, चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा, शेअर करा, घंटा बेंटा बेल आयकन लाल निवडा हिरवा बटन सगळं दाबून टाका आणि झोपा नाही झोपा काय झोपणारच व्हिडिओ बघून नाही झोपणार तुमची मर्जी. चला बाय गुड नाईट.